देशभरात गाजलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्येचा खटला सुरू होण्यापूर्वीच आज नाट्यमय घडामोडी घडल्या। या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र घ्यायला नगर बार असोसिएशनच्या वकिलांनी नकार दिला, तर तिसरा आरोपी नितीन भैलुमे याचं वकीलपत्र घेण्याची तयारी एका वकिलानं दाखवली। त्यामुळे जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या दोन आरोपींनी कोर्टाकडे वकील देण्याची मागणी केली। उद्यापासून खऱ्या अर्थानं सुनावणीला सुरुवात होणार। पुण्यातल्या कोथरूडमध्ये पहाटे शुभांगी खटावकर या 31 वर्षांच्या महिलेची डोक्यात वार करून हत्या करण्यात आली। या प्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा खून ओळखीतल्याच आरोपीने केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार आणि आघाडी सरकारमध्ये मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष असलेल्या नारायण राणे यांनी केला। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली, तर समन्वय समितीचे विद्यमान अध्यक्ष विनोद तावडेंनी राणेंचे आरोप फेटाळून लावले। नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांमुळे राज्यात 4 महिने आचारसंहिता राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारचं कामकाज ठप्प होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली। याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा करणार आहेत। माथेरानची नवीन मिनी बसची मागणी पूर्ण झाली आहे। परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी माथेरानला नवीन मिनी बस उपलब्ध करून दिल्यानं नागरिक आनंदी झालेत। माथेरानच्या घाट रस्त्यावर धावण्याकरता परिवहन विभागानं रोज नवीन अशा सुसज्ज बस इथे धावतील अशी व्यवस्था केली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।